आमचा मार्क्सला विरोध नाही, आमचा मार्क्सवादाला बी विरोध नाही, आमचा कम्युनिस्ट चळवळीला सुद्धा विरोध नाही, हे समजून घ्या. पण भारतातील जी कम्युनिस्ट चळवळ आहे ते ब्राह्मणशाहीच्याच नेतृत्वाखाली होती. भारतातील जी कम्युनिस्ट चळवळ आहे ते ब्राह्मणशाहीच्या आणि भांडवलशाहीच्याच नियंत्रणाखाली होती, नेतृत्वाखाली होती. या देशातील आंबेडकरी चळवळ, या देशातील बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर विचारधारा आणि चळवळीपासून समाजाला तोडण्यासाठी कम्युनिस्टवादाचा मुखवटा असणारा ब्राह्मणवादी, ब्राह्मणशाही आणि हिंदुत्ववादी आणि भांडवलशाही चेहरा म्हणजे भारतातील कम्युनिस्ट चळवळ होय. काय कम्युनिस्टवादाचा मुखवटा असणारा, पण प्रत्यक्षात ब्राह्मणशाहीचा आणि भांडवलशाहीचा चेहरा असणारी चळवळ म्हणजे या देशातील कम्युनिस्ट चळवळ. हा कम्युनिस्टवादाच्या मुखवट्याच्या आतला जो ब्राह्मणवादी चेहरा आहे, जो भांडवलशाही चेहरा आहे, हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना दिसला, तो पाहिला, ते समजलं. म्हणून अण्णाभाऊ साठेंनी ब्राह्मणशाही आणि भांडवलशाहीचा चेहरा असणारा परंतु कम्युनिस्टवादाचा मुखवटा असणारा हा मुखवटा टराटरा फाडला आणि भारतातील कम्युनिस्ट चळवळीची सारे संबंध तोडले आणि त्यांनी आंबेडकरवादी विचारधारा कवटळली. आणि म्हणून त्यांनी जगबदल घालून घ्यावं गेले सांगून मला भीमराव असं म्हटले. 1946ला देशभक्त घोटाळे ह्या लोकनाट्यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी स्वतः फकड्याची भूमिका हे बजावत असताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी 1946ला म्हटलंय जगबदल घालून घ्यावं गेले सांगून मला भीमराव. अरे ज्या मार्क्सला जगातील शोषक आणि शोषित यामधील सिद्धांत मांडण्याकरता 2500 पानाचा ग्रंथ लिहावा लागला, पण तोच सिद्धांत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी फक्त 2 वळीत लिहिला. व काय 2 वळीत मांडला? पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर आधारलेली नसून दलितांच्या आणि कामगाराच्या तळहातावर तरलेल्या आहे. म्हणजे हा सिद्धांत मांडायला मार्क्सला 2500 पानाचा ग्रंथ लिहावा लागला, पण अण्णाभाऊ साठे यांनी 2 वळीत हा सिद्धांत मांडला. खरं तर अण्णाभाऊंचा आंबेडकरवाद हा मार्क्सनं स्वीकारायला पाहिजे होता. लक्षात घ्या, हाय अण्णाभाऊंनी सांगितलेला आंबेडकरवाद हे कम्युनिस्टवाद्यांनी स्वीकारा, ही अण्णाभाऊंची या भूमिका आहे. आणि अण्णाभाऊ साठे काय एवढंच म्हणत नाही, तर त्यांच्या लोकनाट्याची सुरुवात करताना अण्णाभाऊ म्हणतात, प्रथम नमो आंबेडकरा, MD PhD डॉक्टरा. एवढंच काय, बाबासाहेब आंबेडकर, घटना लिहिली अति सुंदर, नाव गाजतय जगभर, हे अण्णाभाऊ साठे म्हणायचे. एवढंच नव्हे तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट झालेली आहे 1942ला राजगृहावरती. आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रत्यक्ष भेट राजगृहावरती झालेली आहे. कॉम्रेड मोरे आणि अण्णाभाऊ साठेंना कामगाराचं निवेदन घेऊन बाबासाहेब आंबेडकरांना द्यायला, तेवढं बाबासाहेब आंबेडकर मजूर मंत्री होते, निवेदन द्यायला गेल्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि मोरेंची यांच्या सांगण्यावरून अण्णाभाऊ प्रत्यक्ष महामानव डॉक्टर बाबासाहेब समोर आहेत, 2 गीताची कवनं होऊ द्या तुमची. मग अण्णाभाऊ साठे यांनी राजगृहामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समोर गायलेलं कवन आहे, गुलामगिरीच्या बेड्यात तोड राजा, गुलामगिरीच्या बेड्यात तोड राजा, याच्यासाठी संकल्प सोड, याच्यासाठी बिणीवर घाव घाल, गुलामगिरीच्या बेड्यात तोड राजा, याच्यासाठी संकल्प सोड. हे कवण, हे गीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी प्रत्यक्ष महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर राजगृहामध्ये गायलेलं आहे. ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे गीत ऐकून महामानव डॉक्टर बाबासाहेब भारावले. मोरेंना म्हणाले की यांना या पुढे अण्णाभाऊला तुम्ही अण्णाभाऊ साठे म्हणू नका, तर इथून पुढे अण्णाभाऊ साठे यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असं म्हणा. राजगृहामध्ये प्रत्यक्ष महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना लोकशाहीर पदवी देऊन सन्मानित केलं. हा इतिहास आहे. आणि आता तुम्ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना कॉम्रेड म्हणणार, कॉम्रेड म्हणून अण्णाभाऊंची तुम्ही विटंबना करणार, अण्णाभाऊंच्या भूमिकेची तुम्ही विटंबना करणार.
का अण्णाभाऊ साठे यांना कॉम्रेड म्हणून मातंग समाजाची नव्हे तर बहुजन समाजाची दिशाभूल आणि समाजाला का सैरभर करताय? आधीच आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या नावाखाली सारे मातंगाचे नेते मांगाचं वाटोळ करण्याचा आटापिटा चालू केलाय त्यांनी, आणि त्यात तुम्ही हे अण्णाभाऊ साठे जयंतीला नेमकं याच वेळेला तुम्हाला दुर्बुद्धी कशी सुचली? नेमकं याच जयंतीला तुम्हाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना कॉम्रेड म्हणणं ही दुर्बुद्धी कशी सुटली? ही ब्राह्मणी षडयंत्राचाच भाग आहे. तर अण्णाभाऊ साठेंना कॉम्रेड म्हणणं ही अण्णाभाऊंच्या विचाराची विटंबना आहे. का तुम्ही सैरभैर झालाय, समाजाला सैरभैर करायला लागलेला आहे? आणि म्हणून समाजानं सावध राहिलं पाहिजे की यासाठी उत्तम कांबळे आणि म्हणतात की मार्क्सनं महारामांगाचं काय वाटोळं केलेलं आहे. उत्तम कांबळे ज्येष्ठ आहे, विचारवंत आहे, माझ्यापेक्षा वयानं मोठे आहे, पण मी त्यांना नम्रपणे म्हणू इच्छितो की मार्क्सनं महारामांगाचं काय चांगलं वाटोळ केलेलं आहे, पण मार्क्सनं महारामांगाचं तर चांगलं तर काय केलं हे तर सांगा. तुम्ही स्वतःला विचारवंत म्हणता. फुले आंबेडकरी साहित्यामध्ये, परिवर्तन साहित्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून येता, सन्मानानं येता. तुमची उत्तम कांबळे साहेब, तुमची निर्मितीच आंबेडकरी चळवळीची देण आहे व ती कम्युनिस्ट चळवळीची नाही. त्याचप्रमाणे रावसाहेब कसबेंना सुद्धा मी बोललो होतो की मी मातंग समाजाला घेऊन बुद्धाकडे निघालोय, चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान चालवतोय. आंबेडकर वादामध्ये अशी कोणती कमतरता आहे की तुम्हाला कम्युनिस्टवाद घ्यावा लागतोय? रावसाहेब कसबे यांनी उत्तर दिलं नाही, गपशीप झाले. अरे आंबेडकरवाद ह्या सर्व प्रश्नाचं उत्तर आहे याची जाणीव अण्णाभाऊंना झाली, आणि म्हणून हे गुलामगिरीचं, भांडवलशाहीचं, ब्राह्मणशाहीचं, गुलामगिरीचं जग बदलण्यासाठीच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा घाव घालायला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सांगितला. आणि म्हणून ते म्हणतात जग बदल घालून घावं, गेले सांगून मला भीमराव. अरे कम्युनिस्टवाद्याने तर अण्णाभाऊला छळलंय. काय कम्युनिस्टवादी लोकांनी, कम्युनिस्ट चळवळीतील ब्राह्मण पुण्यत्यांनी, ब्राह्मण पुढाऱ्यांनी अण्णाभाऊंच्या कुटुंब मोडलेला आहे, अण्णाभाऊंचा संसार मोडलेला आहे, अण्णाभाऊंना आयुष्याच्या शेवटी छळलेला आहे. म्हणून मी तरी म्हणेल की महाराष्ट्रातील, देशातील कम्युनिस्टवादी हे तर अण्णाभाऊंचे खरे मारेकरी आहेत, आणि तुम्ही आता त्यांना कॉम्रेड म्हणणार म्हणजे पुन्हा मृत्यूनंतर सुद्धा अण्णाभाऊंच्या विचाराची तुम्ही कॉम्रेड म्हणून विचाराची हत्या करणार का? अण्णाभाऊला कॉम्रेड म्हणणं म्हणजे अण्णाभाऊंच्या मृत्यूनंतर सुद्धा त्यांच्या विचाराची करत असणारी जाणीवपूर्वक हत्या आहे. हे मातंग बांधवांनी नव्हे तर बहुजन समाजानं समजून घेणं गरजेचं आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भाऊ शंकरभाऊ साठे आणि माझा भाऊ अण्णाभाऊ हे पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकामध्ये अण्णाभाऊंच्या मृत्यूची 3 कारणं दिलेली आहेत. त्याच्यातील एक कारण आहे, शेवटी आयुष्याच्या शेवटी कम्युनिस्टवाद्यांनी अण्णाभाऊ साठे यांचा केलेला छळ होय. अण्णाभाऊ साठे आयुष्याच्या शेवटी वैफल्यग्रस्त झालं, याला कम्युनिस्टवादी ब्राह्मणी नेतृत्व कारणीभूत आहे, आणि म्हणून ते आंबेडकरवादाकडे झुकलेत. 1966ला अण्णाभाऊंनी कम्युनिस्ट चळवळीशी, कम्युनिस्टवादाशी सारे समन तोडले, आणि आपलं नैसर्गिक नातं हे आंबेडकरवादी चळवळीशी जोडलं आहे. हे समजून घ्या. अण्णाभाऊला कॉम्रेड म्हणून तुम्ही बुद्ध, फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या नाळेतून अण्णाभाऊला बाजूला काढणार, ही अण्णाभाऊची विटंबना नाही का? हे समजून घ्या. म्हणून मी शेवटी एवढंच म्हणेल की जग बदलण्या ऊट मातंगा, जग बदलण्या ऊट बहुजना, निळा झेंडा घेऊन हाती, घाव घाल भीमाचा, होशील वारसा खरा तो अण्णाभाऊंचा. आंबेडकरवादाचा स्वीकार हेच अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं अभिवादन ठरेल.